महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिर परिसरामध्ये बाल भिक्षुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। महिला भिक्षुक लहान चिमुकल्यांना घेऊन मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात। देशभरातून येणाऱ्या भाविकांना यामुळे त्रास होत आहे। शिवाय चिमुकल्यांचं भवितव्यही अंधारात आलंय आणि त्यामुळे मंदिर प्रशासन आणि नगर परिषदेकडून या भिक्षुकांवर कारवाई करून त्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे। चिमुकल्यांच्या पुनर्वसनाबाबत निर्णय घेणार असं नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी सांगितलंय। जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांच्या अध्यक्षा कीर्ती किरण पुजार यांच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे। इथं तुळजापुरात येणारे बालभिक्षुक वृद्ध ह्या लोकांची भीक मागण्याची संख्या वाढलेली आहे। ते आमच्या परवाच मीटिंगमध्ये एक विषय झालेला आहे की जी बालभिक्षुक उचलून नेण्यासाठी जी एक जिल्ह्याची आपली टीम आहे त्यांच्याकडे एक निवेदन द्यायचं आणि वृद्धाश्रममध्ये ही जे काय वयस्कर लोक आहेत ज्यांचे पालक त्याला सांभाळू शकत नाहीत, पण इथं मंदिर परिसरामध्ये उन्हातानाची येऊन बसून भाविकांना जे त्रास व्हायला लागलेला आहे। समजा साधारणतः इथं रोडवर बसणारे बांगडेवाले ह्याच्यामुळं अस्वच्छता व्हायला लागले।